एक महत्त्वाची बातमी, इगतपुरीत मल्लिकार्जुन खरगेंचा सभामंडप कोसळलाय। अचानक आलेल्या वादळानं सभामंडप कोसळला। मंडप कोसळताना खरगे सभास्थळी उपस्थित नव्हते। सभामंडप कोसळल्यानं कार्यकर्ते मात्र किरकोळ जखमी झालेत। अचानक सोसाट्याचं वारं आलं आणि त्यात हा सभामंडप कोसळला। यावेळी खरगे तिथे उपस्थित नव्हते, मात्र कार्यकर्त्यांना अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तबरेज शेख सध्या आपल्या संपर्कात आहेत। तबरेज, नेमकं काय घडलं आणि कधीची घटना आहे? बरोबर, इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेसचे जे उमेदवार आहे लकी जाधव यांच्या प्रचारार्थ निमित्त आज अर्जुन नाशिकमध्ये आलेले होते। मल्लिकार्जुन खरगे नाशिकमध्ये आलेले होते। त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांनी ब्रह्मवैली या कॉलेजमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर उतरला आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी सभा होती त्या ठिकाणी सभामंडप अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्या ठिकाणी कोसळला आणि त्यामुळे आतमध्ये असलेले जे लोक होते त्यांची धावपळ उडाली आहे। या घटनेमध्ये काही लोक किरकोळ जखमी झालेले आहे। मात्र जर हीच घटना जर थोडं 10-15 मिनिटं जर उशिरा झाली असती तर मोठा घटना घडलेली असती, कारण मल्लिकार्जुन खरगे देखील सभास्थळी दाखल झाले असते आणि त्यामुळेच मोठी दुर्घटना घडली असती। मात्र या घटना समजल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांचा ताफा पुन्हा हेलिपॅडच्या दिशेने रवाना करण्यात आला आणि त्या ठिकाणी जे जखमी कार्यकर्ते होते त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे। तबरेज, किती कार्यकर्ते होते ह्या मंडपाखाली आणि त्यांना आता बाहेर काढण्यात आलंय का? बरोबर आहे, सकाळी 12-12:30 वाजेची सभेची वेळ होती आणि त्यामुळे सकाळपासूनच मोठ्या संख्येने या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे यांचे विचार ऐकण्यासाठी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते। मात्र अचानक आलेल्या वाऱ्यामुळे या ठिकाणी जे सभामंडप आहे ते कोसळलं आणि त्यामुळे जे आतमध्ये जे लोक होते त्यांची एकच धावपळ उडाली। नक्कीच, धन्यवाद तबरेज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.